एका तरुणीसोबत मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झाली. आरोपीने उद्योगपती असल्याचा बनाव करत तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं, विश्वास संपादन केला आणि तब्बल 1.5 कोटींची फसवणूक केली. आणि विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकरणात या आरोपीची पत्नीही सहभागी होती. पाहूयात हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. बंगळुरूच्या केंगरी परिसरात घडलेली ही घटना कोणत्याही सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही. व्हाईट फील्डमध्ये पीजी मध्ये राहणाऱ्या नव्याश्री या तरुणीची मार्च 2024 मध्ये ओकालिगा मॅट्रिमोनी साईटवरून विजयराज गौडा उर्फ विजय बी याच्याशी ओळख झाली. स्वतःला बीआरजी कंपनीचा मालक असल्याचा दावा करत विजयनं तब्बल 715 कोटींची संपत्ती असल्याचं सांगितलं. विश्वास संपादन करण्यासाठी त्यानं 2019 मधील ईडी प्रकरणाची कथित जामीन कॉपीही शेअर केली. त्यानंतर तरुणीला लग्नाचं आमिष दिलं. आरोपीनं तरुणीसोबत आपल्या कुटुंबियांची भेट करून दिली, ज्यामध्ये त्याचे वडील, बहीण आणि आईचाही समावेश होता. 4 एप्रिल 2024 रोजी बँक खात्यातील अडचणीचं कारण देत तरुणाने कथितपणे फोन पेच्या माध्यमातून तरुणीकडून 15,000 रुपये घेतले. त्यानंतर तो वारंवार तिच्याकडे पैसे घेत होता. आरोपीने तक्रारदार तरुणीच्या मित्रांनाही गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडलं होतं. ज्यानंतर भरत कुमार आणि त्याचा सहकारी कार्तिकेयनने वेगवेगळ्या तारखांवर तक्रारदाराच्या खात्यात 66 लाख आणि शिवकुमारनं 23 लाख रुपये ट्रान्सफर केले. जेव्हा पैसे परत करण्याची वेळ आली तेव्हा आरोपीने बँकेचं कारण सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अनेक बँक खात्यातून एकूण 1,75,66,000 रुपये एकत्र केले आणि ज्यातून केवळ 22,51,000 रुपये परत दिले, ज्यातील 1,53,53,00,000 रुपये अजून येणं बाकी होतं. जेव्हा तरुणीने आरोपीच्या घरी पैसे मागण्यासाठी गेली तेव्हा तो आधीच विवाहित असल्याचं तिला कळलं. आरोपीने ज्या महिलेला त्याची बहीण असल्याचं सांगितलं होतं ती प्रत्यक्षात त्याची पत्नी होती. 3 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. मॅट्रिमोनी साईटवरून ओळख, उद्योगपती असल्याचा बनाव, बनावट कागदपत्रांच्या आधारे विश्वासघात आणि लग्नाच्या नावाखाली 1.5 कोटी रुपयांची थंड डोक्याने केलेली फसवणूक. यामुळे मॅट्रिमोनियल साईटवर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय. तरुणीच्या तक्रारीवरून बंगळुरू पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपीची आणि त्याच्या कुटुंबाची कसून चौकशी सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.